भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमधील विजयानंतर अजित पवार यांचं माळेगावमध्ये जल्लोषात स्वागत। राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो, अजित पवार यांचं वक्तव्य। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवालावर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार। शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिऑन औषधांचे डोस घेत असल्याची माहिती। साकीब नाचनचा दिल्लीमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू। साकीब महाराष्ट्र इसिस मॉड्यूलमधला मुख्य आरोपी। तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। कर्जमाफीची आठवण करून देत रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कटआउटला गाजराचा हार। तर रोहिणी खडसेंच्या घरातही एक केंद्राचं मंत्रीपद। योगेश कदम यांची टीका। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार। इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती।